Welcome to Sri Nyansar online YouTube channel. To get latest video, subscribe on this channel. आज आपण 7 नंबर लेन्सेस या लेसनला सुरुवात करणार आहोत. मग लेन्सेस मध्ये आपण कॉन्केव्ह लेन्स आणि कॉन्व्हेक्स लेन्स बघणार आहोत. पण याच्या रिलेटेड जी प्रीवियस कन्सेप्ट आहे ती म्हणजे मिरर. तुम्ही प्रीवियस स्टँडर्ड मध्ये बघितलं आहे दोन टाइपचे मिरर, कॉन्केव्ह मिरर आणि कॉन्व्हेक्स मिरर. मग ह्या ज्या मिरर आहेत ह्या कशापासून तयार होतात तर स्फेरिकल ग्लास पासून तयार होतात, कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स. मग त्याचं साइन कन्व्हेन्शन काय असतं, त्याचप्रमाणे मिररच्या कोणत्या साइडला ऑब्जेक्ट ठेवल्यानंतर इमेज कुठे फॉर्म होते, त्याची पोझिशन काय हे तर प्रीवियस स्टँडर्ड मध्ये बघितलेलं आहे. त्याचप्रमाणे मिरर फॉर्म्युला बघितला आहे, त्यावर तुम्ही फोकल लेंथ कशा प्रकारे काढली जाते, अशा प्रकारचे कन्सेप्ट तुम्ही प्रीवियस स्टँडर्ड मध्ये बघितला आहात. आणि त्यानंतर मिरर नंतरची जी कन्सेप्ट आहे लेन्सेस ती आपण आता बघणार आहोत. या लेसन मध्ये आपल्याला दोन टाइपच्या लेन्सेस बघायचे आहे, कॉन्केव्ह लेन्स आणि कॉन्व्हेक्स लेन्स. त्या लेन्सवरती ऑब्जेक्ट कुठे ठेवल्यानंतर कुठे इमेज फॉर्म होते ते आपण बघणार आहोत. त्याचप्रमाणे साइन कन्व्हेन्शन काय असेल, त्याचप्रमाणे लेन्स फॉर्म्युला आणि फोकल लेंथ कशा प्रकारे काढली जाते, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय वर्किंग ऑफ ह्यूमन आय आपण बघणार आहोत. मानवी डोळा जो आहे ते वर्किंग कसं करतं. त्याचप्रमाणे आयजला जे डिफेक्ट असतात ते कशामुळे असतात, मग ते कशा प्रकारे क्लिअर केले जातात हे आपण बघणार आहोत. आणि त्याचप्रमाणे ॲप्लिकेशन ऑफ कॉन्केव्ह लेन्स आणि कॉन्व्हेक्स लेन्स, इन विच फील्ड कॉन्केव्ह अँड कॉन्व्हेक्स लेन्स आर युज्ड, आपण हे सुद्धा बघणार आहोत. फर्स्ट वन आपण कॅन यू टेलचा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 1, indicate the following terms related to spherical in figure. ही स्फेरिकल आपल्याला फिगर दिली आहे, त्याला नेम दिले स्फेरिकल मिरर. का तर मग मिरर ही स्फेरिकल ग्लास पासून तयार होते म्हणून. त्यानंतर पुढे मग या स्फेरिकल जी मिरर आहे त्यामध्ये आपल्याला पुढचे पॉइंट्स काय करायचे त्या डायग्राम मध्ये दाखवायचे आहे. फर्स्ट वन आहे पोल्स. आता इथे जर आपण बघितली, हा जो सरफेस आहे ज्याला आपण काय केले वेगळ्या शेपने डिनोट केलंय, त्यामध्ये हा जो पॉइंट आहे या पॉइंटला काय म्हटलं जातं पोल्स. त्याला मी पी ने डिनोट करते, पोल्स. त्यानंतर पुढे आपल्याला दाखवायचे सेंटर ऑफ कर्वेचर. आता स्फेरिकल शेप पासून हा काय होतंय मिरर फॉर्म होते. मग त्या स्फेरिकल जी डायग्राम आहे त्याचा काय असणार आहे सेंटर. तो जो सेंटर आहे तो आपण सी ने डिनोट करूया, का तर मग त्या पॉइंटलाच काय म्हटलं जातं सेंटर ऑफ कर्वेचर. सेंटर ऑफ कर्वेचर. देन नेक्स्ट आहे रेडियस ऑफ कर्वेचर. आता यामध्ये आपण बघितलं स्फियर मध्ये काय असतं सेंटर पॉइंट आणि त्याचप्रमाणे आर्क वरती असलेलं कोणताही पॉइंट यामधलं जे डिस्टन्स असतं त्याला रेडियस असं म्हणतात. सिमिलर कन्सेप्ट मिरर मध्ये पण आहे. इथे जर आपण बघितलं सेंटर आणि पोल्स मधलं जे डिस्टन्स असतं त्याला काय म्हटलं जातं रेडियस ऑफ कर्वेचर. आता आपण इथे जो पॉइंट आहे त्याला ए नेम देऊया. सी इज ऑल्सो रेडियस ऑफ कर्वेचर, म्हणून ही आहे रेडियस ऑफ कर्वेचर. रेडियस ऑफ कर्वेचर. देन नेक्स्ट पॉइंट आहे प्रिन्सिपल फोकस. आता त्याआधी आपण बघूया ही जी लाईन आहे, जी लाईन सेंटर ऑफ कर्वेचर आणि पोल मधून पास होते त्या लाईनला काय म्हटलं जातं प्रिन्सिपल ॲक्सिस. ही जी लाईन आहे ती आहे प्रिन्सिपल ॲक्सिस, आणि ह्या प्रिन्सिपल ॲक्सिस वरतीच काय असतो फोकस. पण इन बिटवीन सेंटर ऑफ कर्वेचर अँड पोल, सेंटर ऑफ कर्वेचर आणि पोल मध्ये एका पॉइंटला काय भेटतं आपल्याला फोकसच्या मध्ये रिफ्लेक्ट झाल्यानंतर इमेज ह्या पॉइंटला काय होतात हिट होतात, आणि ह्याच पॉइंटला काय म्हटलं जातं प्रिन्सिपल फोकस. मग प्रिन्सिपल फोकस का म्हणतात, का तर प्रिन्सिपल ॲक्सिस वरती तो पॉइंट असतो म्हणून त्याला प्रिन्सिपल फोकस या नावाने ओळखला जातं. हे झाले ह्या डायग्रामच्या रिलेटेड पॉइंट. त्यानंतर आपण सेकंड क्वेश्चन बघूया. सेकंड क्वेश्चन आहे हाऊ आर कॉन्केव्ह अँड कॉन्व्हेक्स मिरर कन्स्ट्रक्टेड. कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स मिरर कशा प्रकारे कन्स्ट्रक्ट केली जाते. त्यानंतर आन्सर जर आपण बघितलं तर स्फेरिकल ग्लास
कन्व्हर्टेड इनटू कॉन्केव्ह मिरर. स्फेरिकल ग्लासचं कन्व्हर्शन कॉन्केव्ह मिरर मध्ये केलं जातं. मग त्यासाठी फर्स्ट काय करावं लागतं, पॉलिशिंग इनर सरफेस टू मेक इट रिफ्लेक्टिंग. त्याच्या आतमधला स्फेरिकल ग्लासच्या आतमधला जो सरफेस असेल त्याला पॉलिश केला जातो, जेणेकरून त्यावरनं लाईट रेज काय होतील, रिफ्लेक्ट होतील. देन सेकंड पॉइंट, कोटिंग इट्स आउटर सरफेस विथ अ थिन लेयर ऑफ सिल्वर. त्या स्फेरिकल ग्लासचा आउटर सरफेस काय करणार आहात, सिल्वरने त्याला कोटिंग देणार आहात, थिन लेयरची. अँड पेंटेड इट विथ रेड कलर टू प्रोटेक्ट सिल्वर कोटिंग. आणि त्यामध्ये रेड कलरचे पेंट देणार आहात, जेणेकरून त्याची सिल्वर कोटिंग प्रोटेक्ट होईल. त्या हे जे आहे, ह्या ज्या स्टेप्स आपण बघितल्या त्या कशासाठी, तर स्फेरिकल ग्लास इज कन्व्हर्टेड इनटू कॉन्केव्ह मिरर. यानंतर आपण स्फेरिकल ग्लास कन्व्हर्टेड इनटू कॉन्व्हेक्स मिरर बघणार आहोत. कशा प्रकारे स्फेरिकल ग्लास हा कॉन्व्हेक्स मिरर मध्ये कन्व्हर्ट केला जातो. मग फर्स्ट पॉइंट, पॉलिशिंग द आउटर सरफेस टू मेक इट रिफ्लेक्टिंग. याचा आउटर सरफेस काय करावं लागेल, पॉलिश करावं लागेल, जेणेकरून तिथे लाईट रेज काय होतील, रिफ्लेक्ट होतील. आफ्टर दॅट कोटिंग इट्स इनर सरफेस विथ ए थिन लेयर ऑफ सिल्वर. त्याचं इनर सरफेस कशाने कोट करणार आहात, सिल्वरने. अँड पेंट इट विथ रेड कलर टू प्रोटेक्ट द सिल्वर कोटिंग. आणि त्याचप्रमाणे त्याच्यावरती रेड कलरचं पेंट देणार आहात, याची सिल्वर कोटिंग प्रोटेक्ट करण्यासाठी. मग आता आपण इथे जर बघितलं, स्फेरिकल ग्लास जो आहे कॉन्केव्ह मिरर मध्ये कन्व्हर्ट करताना त्याचा इनर सरफेस पॉलिश केला जातो, जेणेकरून तिथे रिफ्लेक्शन होईल. आणि त्याच्या अपोजिट कॉन्व्हेक्स मिरर मध्ये आउटर सरफेस पॉलिश केला जातो, रिफ्लेक्ट होण्यासाठी. आणि त्याचप्रमाणे कॉन्केव्ह मिरर मध्ये आउटर सरफेसला काय केलं जातं, सिल्वर पेंट केला, त्या सिल्वरचा लेयर दिला जातो आणि रेड कलरचा पेंट केला जातो. कशामुळे, तर त्याची ती कोटिंग जी आहे सिल्वरची ती प्रोटेक्ट करण्यासाठी. आणि त्याच्या अपोजिट स्फेरिकल किंवा कॉन्व्हेक्स मिरर मध्ये इनर साइडला कोटिंग केली जाते, कशाची, सिल्वर लेयरची, जेणेकरून कोटिंग केल्यानंतर रेड कलरची पेंट दिल्यानंतर तो काय होईल, सिल्वर कोटिंग प्रोटेक्ट होईल. अशा प्रकारे कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स मिरर कन्स्ट्रक्ट केल्या जातात. लेन्सेस हा आपण टॉपिक बघणार आहोत. लेन्सेस मध्ये मेन दोन टाइप आहेत, कॉन्केव्ह लेन्स आणि कॉन्व्हेक्स लेन्स. फर्स्ट आपण डेफिनेशन्स बघूया. लेन्स, अ लेन्स इज ए ट्रान्सपरंट मटेरियल bounded by two surfaces out of which at least one surface is spherical. लेन्स जे आहे हे ट्रान्सपरंट मटेरियलने बनलेलं असतं. मग बनलेलं असतं तर मग त्यामध्ये काय असतात, दोन सरफेसेस असतात. त्यापैकी एक तरी सरफेस हा काय पाहिजे, स्फेरिकल पाहिजे. स्फेरिकल असणं इसेन्शियल आहे, ॲटलिस्ट वन, दोन्ही असतील तरीही चालेल. त्याला काय म्हणतात, लेन्स म्हणतात. मग आता लेन्स मध्ये दोन टाइप आहेत मेन. फर्स्ट वन आहे कॉन्व्हेक्स लेन्स. मग आता कॉन्व्हेक्स लेन्स म्हणजेच काय, अ लेन्स हॅविंग बोथ स्फेरिकल सरफेसेस पुफ्ड अप आउटवर्ड इज कॉल्ड कॉन्व्हेक्स लेन्स और डबल कॉन्व्हेक्स लेन्स और बायकॉन्व्हेक्स लेन्स. आता कॉन्व्हेक्स लेन्स म्हणजे काय, दोन स्फेरिकल जे सरफेसेस असतात ते कसे झाले पाहिजे, पुफ्ड अप आउटवर्ड, ते बाहेरच्या बाजूने काय पाहिजे, फुगीर पाहिजे. त्यालाच काय म्हटलं जातं, कॉन्व्हेक्स लेन्स किंवा डबल कॉन्व्हेक्स लेन्स किंवा बायकॉन्व्हेक्स लेन्स. बाय का म्हटलं जाईल, कारण की त्याला दोन स्फेरिकल सरफेसेस असतात म्हणून. मग आपण शेजारी डायग्राम दिली त्यामध्ये जर बघितलं आपण, ही कोणती डायग्राम आहे, बायकॉन्व्हेक्सची. आता ही बायकॉन्व्हेक्स मध्ये जर आपण ऑब्झर्व केलं तर त्याचे जे स्फेरिकल सरफेसेस आहेत हे काय, पुफ्ड आउटवर्ड, पुफ्ड अप आउटवर्ड, म्हणजे ते मधल्या भागाने जो फुगीर आहे तो काय, फुगीर भाग बाहेरच्या साइडने आलेला आहे. त्याला काय म्हणतात, बायकॉन्व्हेक्स किंवा कॉन्व्हेक्स लेन्स किंवा डबल कॉन्व्हेक्स लेन्स. आफ्टर दॅट
वी सी कॉन्केव्ह लेन्स. आता कॉन्केव्ह लेन्स आहे मग ते काय असतं? अ लेन्स having both spherical surfaces curved inward is called concave lens, double concave lens or biconcave lens. मग कॉन्केव्ह लेन्स मध्ये दोन स्फेरिकल सरफेसेस असतात पण त्याचा कर्व पोर्शन कुठे असतो? इनवर्ड असतो. सरफेस कर्व इनवर्ड इज कॉल्ड कॉन्केव्ह लेन्स, डबल कॉन्केव्ह किंवा बायकॉन्केव्ह. मग आता इथे डायग्राम दाखवलेले आहे त्यामध्ये जर आपण बघितलं बायकॉन्केव्ह लेन्स कोणती आहे? ही. यामध्ये कर्व जो सरफेस आहे तो कुठे? इनवर्ड पार्टला आलेला आहे. इनवर्ड पार्टला आलेला आहे म्हणून ही काय झाली? कॉन्केव्ह लेन्स. सिंपली जर कॉन्व्हेक्स लेन्स आणि कॉन्केव्ह लेन्स जर लक्षात ठेवायची असेल तर आपण जर बघितलं तर द लेन्स which is bulges at center and taper at end. म्हणजे मधला भाग फुगेल मिडलला आणि एजेस काय असतील? टॅपर असतील. त्याला काय म्हटलं जाईल? कॉन्व्हेक्स लेन्स. आणि सिंपल वेने कॉन्केव्ह लेन्स म्हणजे काय? इट इज taper at center and bulges at its end. म्हणजे एंडचं पोर्शन काय असणार आहे? जास्त असणार आहे पण मिडलचं पोर्शन काय असणार आहे? कमी असणार आहे. त्याला काय म्हटलं जातं? बायकॉन्केव्ह लेन्स किंवा जसं आपण बघितलं कॉन्केव्ह लेन्स म्हटलं जाईल किंवा डबल कॉन्केव्ह लेन्स असंही म्हटलं जाईल. मग या डायग्राम मध्ये आपल्याला डिफरंट टाइप्स ऑफ लेन्सेस दिलेले आहेत. आता त्यापैकी आपण बायकॉन्व्हेक्स बघितली आहे. कारण मग याच्या दोन्ही जे सरफेसेस आहे हे काय झालेले आहेत? स्फेरिकल आहेत आणि ते बाहेरच्या साइडने फुगीर आहेत. पण प्लेनो कॉन्व्हेक्स मध्ये एकच हा जो सरफेस आहे हा काय झालेला आहे? एका साइडला बाहेर आलेला आहे. म्हणजे एक सरफेस काय आहे? फक्त स्फेरिकल आहे आणि एक सरफेस काय आहे? प्लेन. त्याला प्लेनो कॉन्व्हेक्स असं म्हणतात. त्यानंतर पॉझिटिव्ह मेनिस्कस. आता पॉझिटिव्ह मेनिस्कस म्हणजे काय? दोन्ही जर सरफेसेस एकाच साइडला काय असतील? कोणत्या साइडला? लेफ्ट हँड साइडला जर असतील दोन्ही स्फेरिकल सरफेसेस तर त्याला काय म्हणतात? पॉझिटिव्ह मेनिस्कस. त्याचप्रमाणे आपण बायकॉन्केव्ह बघितलं. आता प्लेनो कॉन्केव्ह. प्लेनो कॉन्केव्ह मध्येही एक जो सरफेस असतो हा काय असणार आहे? स्फेरिकल असणार आहे पण तो कर्व सरफेस कुठे असणार आहे? इनवर्डला असणार आहे म्हणून त्याला काय म्हणतात? प्लेनो कॉन्केव्ह असं म्हणतात. आणि त्याचप्रमाणे जर दोन्ही स्फेरिकल सरफेसेस हे राईट हँड साइडला असतील तर त्याला म्हणतात निगेटिव्ह मेनिस्कस. अशा प्रकारचे आपण काय बघितले? टाइप्स ऑफ लेन्सेस. पण त्यामध्ये मेन दोनच टाइप आहे कॉन्केव्ह अँड कॉन्व्हेक्स.